ईडीच्या धाडीत संपत्तीत जप्त। रोहित पवार यांनी असं काय केलंय? 5 जानेवारी 2024 रोजी रोहित पवार CEO असलेल्या बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीनं कारवाई केली। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं बारामती ॲग्रो नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं नंतर सांगण्यात आलं। पण आता दिनांक 8 मार्च रोजी संध्याकाळी बारामती ॲग्रोनं लिलाव प्रक्रियेत खरेदी केलेल्या कन्नड साखर कारखान्यावरही ईडीनं जप्तीची कारवाई केली। त्यामुळे या कारखान्याचं आणि रोहित पवारांचं कनेक्शन काय आहे? कन्नड साखर कारखाना जप्त करताना ईडीनं कोणते दावे केले आहेत? रोहित पवारांना या कारखान्याच्या जप्तीनंतर काय प्रतिक्रिया दिली आहे? हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके। गेल्या काही वर्षापासून बारामती ॲग्रो, शिखर बँक घोटाळा, कन्नड सहकारी साखर कारखाना हे शब्द तुमच्या कानावर येत असतील। दरम्यान या नावात तुम्ही रोहित पवारांचंही नाव ऐकलेलं असेलच। आता ईडीनं बारामती ॲग्रोच्या ताब्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला। त्यामुळं हा वाद नेमका आहे तरी काय, त्यांचे एकमेकाशी संबंध तरी काय आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला। मुळात मागच्या काही दिवसापूर्वी कन्नड कारखाना अवसायनात निघाला होता। त्यामुळं शिखर बँकेनं त्याची लिलाव प्रक्रिया सुरू केली। हा कारखाना बारामती ॲग्रोनं अवघ्या 50 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता। तर लिलाव प्रक्रियेतील सहभागी कंपन्यांचे एकमेकांशी झालेले व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते। बारामती ॲग्रो शिवाय या प्रक्रियेत हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या लिलावात सहभागी झालेल्या होत्या। यामध्ये हायटेक कंपनीनं लिलावासाठी प्राथमिक 5 कोटी रुपये जमा केले, ते बारामती ॲग्रोनं दिल्याचा आरोप आहे आणि त्यामुळेच ईडीकडून 161 एकर जमीन जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणात सर्वात आधी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आरोपी करण्यात आल्याचं काही माध्यम समूहांनी सांगितले। दरम्यान रोहित पवार यांची सुद्धा जवळपास 3 दिवस चौकशी झाली होती। सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर ईडीकडून कन्नड साखर कारखाना जप्त करण्यात आला। मुळात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती घेत ईडीनं प्राथमिक तपासाला सुरुवात केली। तसेच मुंबई हायकोर्टानं या प्रकरणी 2019 मध्ये दिलेल्या निकालाचा देखील अभ्यास करण्यात आला। या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर आता ईडीकडून सर्वात मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाईत ईडीनं कन्नड सहकारी साखर कारखान्याची जमीन, प्लांट, यंत्रसामुग्री आणि साखर युनिटची इमारत जप्त केली। मुळात या प्रकरणी 2 जुलै 2021 रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रोहित पवारांच्या कन्नड कारखाना खरेदीची चौकशी करा अशी मागणी केली होती। त्यावेळीच राज्य सरकारी बँकेच्या लिलावामध्ये मॅनिप्युलेशन करून गडबड करून 50 कोटी रुपयांना हा कारखाना विकत घेतल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता। कारण यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा मोठा तोटा झाल्याचं सांगण्यात आलं होतं। दरम्यान त्यावेळी वसंतदादा पाटलांच्या पत्नी शालिनताई पाटील म्हणाल्या होत्या की देवाच्या काठीला आवाज नसतो, 100 अपराध भरले की फटका बसतोच। केवळ 3 कोटींचा हप्ता शिल्लक होता म्हणून त्यांनी आमचा कारखाना विकला, असा टोलाही रोहित पवारांना आणि शरद पवारांना शालिनीताईंनी लगावला होता। कारण त्यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर शुगर्स या कारखान्याच्या 66 कोटींची जागा, इमारत आणि यंत्रसामुग्री यावर ईडीनं जप्ती आणल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं दिली गेली होती। दरम्यान कन्नड साखर कारखान्याप्रकरणी रोहित पवारांनी एक्स अकाउंटवर पोस्ट टाकत याबाबत भूमिका व्यक्त केली आहे। ते म्हणाले, माझ्या वाढदिवसाच्या दिवशीही दुसऱ्या एका एजन्सीनं कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली।
पण मी महादेवाचा भक्त आहे. अन्यायाविरोधात जनता जनार्दन रूपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेव्हा अनेकांचा थैथयाट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. त्यावर लढेंगे जीतेंगे असा हॅशटॅग रोहित पवार यांनी दिला आहे. दरम्यान आता या प्रकरणी ईडीनं दावा केला आहे की शिखर बँक घोटाळा झाल्याचा आरोप पूर्वीपासून करण्यात येत आहे. या प्रकरणी ईडीनं न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.